असताना त्यांनी 3 वर्षाच्या या मुलीवर अत्याचार केलेले आहेत. मध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे. भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे. हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल. हा गुन्हा 1 मे 2026 ला घडलेला आहे. 2 मे 2026 ला पहाटे या गुन्ह्याची फिर्याद नोंदवण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर केवळ 15 दिवसात म्हणजे 16 मे ला एक परिपूर्ण 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या दोषारोपपत्रात लास्ट सीन टुगेदरची थिअरी, सायंटिफिक एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स, FSL चा एव्हिडन्स आणि DNA प्रोफाइलिंग हे महत्वाचे मुद्दे होते. त्या आधारे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर 28 मे ला आरोपी विरुद्ध दोष निश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे पासून या खटल्याची सुरुवात झाली आणि एकूण 16 वर्किंग डेज मध्ये प्रॉसिक्युशन कडे 55 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज या केसचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे. आज या निकालाचं वाचन करताना कोर्टाने स्पष्ट असं म्हटलं आहे की ऍग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस आणि मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेसवर कोर्टाने सविस्तर भाष्य केलेलं आहे की आरोपी केवळ 65 वर्षाचा आहे ही एकच बाब आरोपीच्या लाभात जाते, परंतु त्याचं निरीक्षण कोर्टाने असं केलेलं आहे की 65 वर्षाच्या वयात देखील याची ही वासना, याची ही लस्ट जी आहे या लस्टची वासनेची भूक ही संपलेली नाही. त्यामुळे या मोठं सोडलं की याला जर जन्मठेपेची शिक्षा दिली तर हा समाजासाठी हा अतिशय घातक ठरू शकतो. ही जी घटना आहे हे थंड डोक्याने विचारपूर्वक केलेला खून आणि लहान मुलीवर केलेला अत्याचार आहे. ही घटना समाजाला हलवून टाकणारी आहे, तसंच ज्युडिशियस कॉन्शियसला देखील ही घटना अतिशय धक्का देणारी आहे असं निकालात नमूद करण्यात आलं आहे. एकूण 137 पानांचं निकालपत्र आहे, त्याचा जिस्ट आज कोर्टाने वाचून दाखवलेला आहे. कोर्टाने निकालपत्रात असंही म्हटलं आहे की सोसायटी आणि ज्युडिशियल कॉन्शियसला अतिशय धक्का देणारी ही घटना आहे. कोर्टाने हे म्हटलं आहे की महिलांवर होणारे अत्याचार विचारात घेता शासनाने कायद्यात वेगवेगळ्या अमेंडमेंट्स केल्या, पोस्को ऍक्ट सारख्या कायद्यांची निर्मिती केली, परंतु दुर्दैवाने पोस्को ऍक्टला जे अभिप्रेत आहे तसं जलद गतीने न्यायनिवाडे झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला आहे की तपास करणारे तपासी अंमलदार बदलून गेले, साक्षीदारांच्या स्मृतीत विस्मरण झालं आहे. त्यामुळे पाहिजे तसा पुरावा पुढे येत नाही, साक्षीदार मिळून येत नाही आणि याचा निश्चित आरोपी पक्षांना नेहमी फायदा होत गेलेला आहे. परंतु हा खटला एक दुर्मिळ खटला म्हणता येईल की जो ज्या खटल्यात 16 दिवसात 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली आहे. यात मला मी निश्चित काही गोष्टी हायलाइट करू इच्छितो की पब्लिक परसेप्शन बद्दल देखील कोर्टाने भाष्य केलेलं आहे की अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये पब्लिक परसेप्शन काय होत चाललं आहे. जसं या गुन्ह्यात आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही न्याय आम्ही करू अशी मागणी झाली होती. कोर्टाने जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा पब्लिक परसेप्शन येतं, पब्लिक रोष एवढा होतोय, समाजाचा राग एवढा होतो की आम्हाला न्याय करू द्या, यापेक्षा समाजासाठी घातक काही ठरू शकत नाही. अशा वेळेस तातडीने न्याय होणं हे आवश्यक आहे. पब्लिक परसेप्शनचा विचार कोर्टाने अतिशय गांभीर्याने केलेला आहे. ह्या कोर्टात या जजमेंटमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. प्रॉसिक्युशननी सर्कमस्टन्सेसची अनब्रोकन चेन ही पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेली आहे. प्रॉसिक्युशननी FSL चे जे अहवाल आहेत ते वेळेत आणि इंटॅक्ट पद्धतीने कोर्टासमोर आणलेले आहेत. प्रॉसिक्युशननी FSL चे अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, न्याय वैद्यकीय शाळेचे जे मेंबर्स असतील त्यांची साक्ष कोर्टात नोंदवलेली आहे. कोणताही याचं शॉर्टकट न घेता डिटेल पुरावा कोर्टासमोर आणलेला आहे. हे कोर्टाने निकालामध्ये ऍडमिट केलेलं आहे. यात अनेक जजमेंटचा उहापोह झालाय. कोर्टाने या पब्लिक परसेप्शन, मिटिगेटिंग आणि लिटिगेटिंग ऍग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस बद्दल स्वतःला काही प्रश्न विचारले व त्याचे उत्तर काय आहेत हे सुद्धा विस्तृतपणे जजमेंटमध्ये मांडलेले आहेत.